मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राहुल गांधींनंतर राज ठाकरेंकडूनही मत चोरीचा आरोप। मतांमध्ये गडबड। 2014 पासून मतांच्या चोरीद्वारे सत्ता राबवली जाते। राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा पाडला। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी गेलं। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। रोहिणी खडसेंचं कोथळी आणि मुक्ताईनगरमध्ये मतदान। आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। रोहिणी खडसेंच्या 2 ठिकाणच्या मतदानाची यादी दाखवली। मोदींच्या गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होता। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। देवेंद्र फडणवीसांसह सर्व भाजप अर्धज्ञानी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर अचानक जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले। त्यावेळी दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही असं बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं। राऊतांकडून स्पष्ट। शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। कार्यक्रमात द्राक्ष उत्पादन वाढीवर परिसंवाद होणार। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो, तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल। फडणवीसांची प्रतिक्रिया। हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाल्यास मला संग्राम बापू भंडारे मधील बापू काढून टाकावा लागेल। संग्राम भंडारेंचा बाळासाहेब थोरातांना इशारा। कुठलाही महाराज आळंदीकर लावत असल्यास त्याची गाडी फोडा। थोरात समर्थकांना केलं आवाहन। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आज इशारा बैठक। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। जरांगेंचं मुंबईत येण्याचा निर्धार काय? मुंबईत दारूच्या नशेत परप्रांतीयाकडून राज ठाकरेंना शिवीगाळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुजित दुबेच्या वॉशिंग सेंटरची मनसैनिकांकडून तोडफोड। दुबे विरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील पबमध्ये महाविद्यालयाची फ्रेशर्स पार्टी। मनसेची अचानक धाड। अल्पवयीन विद्यार्थ्यांना कोणतंही ओळखपत्र न तपासता मद्य विक्रीचा प्रकार उघडकीस। नाशिकमध्ये मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसैनिकांचा चोप, तर मराठी न बोलण्यावरून नवी मुंबईतील कॉल सेंटर टीम लीडरला मनसैनिकांनी माफी मागायला लावली। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र। पुण्यात 2,04,000 तर ठाण्यात 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच पूल कोसळला। ऐन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग। ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी रांग, तर मुंबईत 5,000 ST बसेस कोकणात जाण्यासाठी आरक्षित। परळ आणि कुर्ला डेपोत लाल परिसज्ज। कोल्हापूरच्या सिद्धा 3,000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामं देणार। लवकरच योजना सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं जनजीवन पूर्वपदावर। गोदावरी नदीचा पूरही ओसरला। रामकुंड परिसरात पूजाविधींसाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी। कबुतरांच्या समर्थनार्थ पेटा संस्थेची मंत्रालयासमोर जाहिरात। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा, बॅनरवर आशय। दादरमधील कबुतरखान्यानंतर मंत्रालयासमोर पेटाची बॅनरबाजी। गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर। मुंबई मेट्रो लाईन 2A अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मेट्रो लाईन 7 गुंदवली ते दहिसर वर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार। विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान उपलब्ध असणार। भारत रशियाकडून तेल खरेदी करण्यावर कुणाला अडचण असल्यास त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी बंद करावी। तुमच्यावर खरेदीसाठी कोणताही दबाव नाही, S. जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावलं।
भारताकडून अमेरिकेसाठीची टपाल सेवा स्थगित. अमेरिकी सीमा शुल्क विभागाच्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं निर्णय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात भारताचं पाऊल. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.